नमस्कार. शिक्षक भरतीची अतिशय आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या भावी शिक्षक मित्रमैत्रिणींनो, काही महत्वाचे अपडेट आले. खरं म्हणजे ते अपडेट आपणापर्यंत पोहोचावा हा छोटासा उद्देश. शिक्षक भरती 2026 संदर्भामध्ये बघा, आजच मिनल करणवाल मॅडम, जिल्हा परिषदच्या सीओ जळगाव, त्यांचं समायोजनाबाबतचं एक पत्र नुकतंच मी पाहिलं. 5-7 तारखेपर्यंत समायोजनाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे असे आदेश आम्हाला मुंबईवरून आल्याचं त्या पत्रामध्ये नमूद आहे. म्हणजे याचा अर्थ असा की समायोजनाची प्रक्रिया 15 एप्रिल पर्यंत फायनल होणार. आणि दादा भुसे साहेबांनी, म्हणजे आपले शालेय शिक्षण मंत्री, त्यांनी सांगितलंय की येत्या 2 महिन्यामध्ये शिक्षक भरती पूर्ण होणार. म्हणजे थोडक्यात आपण असं समजूया की किमान 15 जून पर्यंत तरी शिक्षक भरती पूर्ण झालेली असेल असा आशावाद आपण ठेवायला हरकत नाही. कारण अनेक अडथळे येतात, अनेक अडचणी शिक्षक भरतीमध्ये येतात, त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. पण तरी सुद्धा बी पॉझिटिव्ह राहायचं, कारण आपले गुण चांगले असतील आणि काही गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी संयम ठेवावा लागतो. आणि स्पर्धा परीक्षा या संयमाच्याच असतात, ते आपल्याला नवीन सांगण्याची गरज नाही. पण चला, काही अपडेट आपण आज समजून घेऊया. एक, समायोजनाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अतिशय जलदरित्या सुरू होत आहे. आणि ती सुरू होण्यामागचा एक पुरावा आपल्या हाती आलेला आहे. तो पहिला पुरावा म्हणजे जळगावच्या सीओ मॅडम मिनल करणवाल या मॅडमांनी नुकतंच एक पत्र त्यांचं मी वाचनात आलं आणि समायोजनाची प्रक्रिया त्या ठिकाणी लवकरात लवकर होणार आहे. म्हणजे इतर जिल्हा परिषदेचे सुद्धा 2-3 दिवसात सर्वांचे पत्र येतील. आणि ही प्रक्रिया सुद्धा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जळगावची पूर्ण होणार आहे. व बाकीच्या जिल्हा परिषद पकडून आपण सर्व 15 एप्रिल पर्यंत अंदाज धरूयात. म्हणजे त्यानंतर जाहिरातींना वेग येईल आणि जाहिरात आल्यानंतर प्रेफरन्स अलॉट केले जातील आणि प्रेफरन्स नंतर आपल्याला ते जनरेट करावे लागतील, अशी पुढची प्रोसेस असणार आहे. त्यानंतर एक महत्वाची बातमी अजून हाती आली अशी की जागा वाढणार आहेत आणि त्या जागा 3 पदांसाठी असणार आहे. त्या म्हणजे कला शिक्षक, क्रीडा शिक्षक, या ठिकाणी कार्यानुभव शिक्षक, अशा नवीन जागा येणार आहेत. अंदाजित सर्व शिक्षक भरती ही 8,000 पदांची होणार आहे, असं आजपर्यंतच्या एकूण बातम्या आणि शासकीय आकडेवारी यानुसार एक कच्चा परंतु 70% मला वाटतं यात शाश्वती आहे. तर अशा प्रकारे 8,000 जागांची ही भरती होईल असा एक अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यानंतर बघा की हे क्रीडा शिक्षकांसाठी काहीतरी क्रायटेरिया ठरवण्यात येणार आहे. तो कसा, तर ज्या शाळेमध्ये 250 पट संख्या असेल त्या ठिकाणी क्रीडा शिक्षक 1 पद मंजूर करण्यात येईल. ज्या ठिकाणी 500 विद्यार्थी परिपूर्ण असतील त्या ठिकाणी क्रीडा आणि कला अशा 2 शिक्षकांची पदे निर्माण केली जातील. आणि त्यानंतर 750 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेमध्ये क्रीडा शिक्षक, कला शिक्षक आणि कार्यानुभव शिक्षक असे 3 पद निर्माण करून त्या जागा भरण्यात येतील. म्हणजे थोडक्यामध्ये ही जी शिक्षक भरती आहे आत्ताची, आणि खास करून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून या जागा या ठिकाणी निर्माण करण्यात येत आहे. आणि खास करून आपले जे 3 प्रकारचे शिक्षक बांधव आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून या जागा भरल्या जात नाहीत आणि संस्थेमध्ये भरल्या जात होत्या, पण त्या कोणत्या मार्गाने भरल्या जात होत्या आणि त्या ठिकाणी कोणत्या लेवलचे किंवा कशा प्रकारचे विद्यार्थी सिलेक्टेड व्हायचे हे नवीन सांगण्याची गरज नाही. पण आता खऱ्या अर्थाने पवित्र पोर्टल मार्फतच या ठिकाणी शिक्षकांची भरती होणार असल्या कारणामुळे खात्रीने चांगल्या दर्जाचे शिक्षकच या ठिकाणून जातील, असं म्हणजे पवित्र पोर्टलवर विश्वास ठेवून आपल्याला हे काम करावं लागेल. तर बघा, अशा प्रकारे एक अपडेट आज मला ही कळाली आणि तुमच्यापर्यंत ती पोहोचवली. अशा आता खऱ्या अर्थाने शिक्षक भरती संदर्भात महत्वाच्या अपडेट यायला लागतील आणि अशाच प्रकारच्या अपडेट जर आपणास हव्या असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण न घेता अतिशय संयमाने या भरतीला सामोरे जाऊया. धन्यवाद.